नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ते कुठल्या एका सिनेमातलं वाक्य आहे ना, अल्बर्ट, जो कहता है करता नहीं और जो करता है कहता नहीं. म्हणजेच अल्बर्ट हा जो कोणी चतुर प्राणी आहे, तो त्याला जे काही करायचं ते तो करतो. फक्त बोलायचं कधी हे तो ठरवतो. किंबहुना तो जे बोलतो ते त्याला अजिबात करायचं नसतं. आणि ते त्याला जे करायचं असतं त्याच्याबद्दल तो अजिबात बोलत नाही. हे जे वर्णन आहे अल्बर्टचं, ते अल्बर्टचं वर्णन सध्याची जी पुतीनची भेट आहे, त्याला इतकं परफेक्ट जुळतं. आणि हे तुम्ही म्हणाल, की हे झालं आता सगळे रेटॉरिक सगळं सोडून द्या. पण आता आपण जे बघणार आहोत ना, ते वेगवेगळ्या व्यक्तींनी ह्या भेटीच्या निमित्ताने जी विधानं केली, त्या विधानामधून तुम्हाला काय कन्क्लूड करता येईल, तुम्हाला निष्कर्ष काय काढता येईल, त्याचं मी तुम्हाला हे करून दाखवते. एक नमुना देते आहे आणि तो नमुना तुम्हाला मजेशीर वाटेल. कारण हे कशासाठी आहे, तर परराष्ट्र संबंध कसे चालवले जातात बघा. जो करता है वो कहता नहीं, जो कहता है वो करता नहीं. हे परफेक्ट वर्णन जे आहे, ते परराष्ट्र संबंधांचं आहे आणि म्हणून काय बोललं जातं हेही महत्वाचं ठरतं आणि काय बोललं जात नाही तेही महत्वाचं ठरतं. पुतिन यांच्या सोबत रॉस्टेक कंपनीचे सीईओ आलेले होते. सर्जे चेमेकॉव चेमेझॉव सॉरी. तर रॉस्टेक कंपनी काय आहे, तर ही रशियातली कंपनी आहे. सर्वात मोठी हत्यारं बनवणारी कंपनी म्हणून म्हटलं जातं. म्हणजे ही एक कॉर्पोरेशन जी आहे, ती अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या चालवते. जवळ-जवळ 7 लाखापेक्षा अधिक अ, लोक कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे काम करतात. आणि एकंदरीतच व्यवसाय हा डिफेन्स वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण विषयक ज्या काही बाबी असतात, ज्या काही गरजा आहेत रशियन सरकारच्या, त्या रॉस्टेक कडून पुरवल्या जातात. माझ्या अंदाजाने रॉस्टेक कंपनीवरती अर्थातच सँक्शन्स असणार आहेत. पण ते सीईओ इकडे आलेले होते आणि त्यांनी विधान काय केलं बघा. त्यांनी विधान असं केलं, "व्हॉटेव्हर इंडिया रिक्वायर्स, वी आर हिअर टू सपोर्ट." म्हणजे सरजे असं म्हणतात, की भारताला जे काही हवं आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या मागे आधार म्हणून उभे आहोत. रॉस्टेक कंपनी ते सीईओ म्हणतात, की भारताला जे काही हवंय ते त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही ते देण्यासाठी समर्थ आहोत, बांधील आहोत, प्रयत्नशील आहोत. आणि मग ह्याला जोडा तुम्ही जो उरलेला तपशील आहे तो. उरलेला तपशील काय आहे? तुम्हाला SU-57 घ्यायचंय का? ठीक आहे, देतो. त्याचं उत्पादन भारतात करायचंय का? कसं करतो? मग तुम्हाला लायसन्स फायटर्स बनवायची का भारतामध्ये? ती बनवतो. इंजिन्स देतो. त्याच्यासाठी असलेलं स्टेल्थ म्हणजे एखादं विमान छुप्या रीतीने त्यांनी प्रवास करावा, रडारमध्ये दिसू नये ह्याच्यासाठी काही मटेरियल्स लागतात. ते मटेरियल देतो तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला जर का UAV म्हणजे ड्रोन जर का भारतामध्ये बनवायचे असतील, तर लँडसेट टाइप तर त्याची पण व्यवस्था करतो. हे सगळं जे हो, 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 हो जे आहे, हे मटेरियल ते बोलत नाहीत. रॉस्टेक काय बोलतात, तर भारताला जे पाहिजे ते द्यायला आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही इथे आहोत. आम्ही तुम्हाला आधार म्हणून उभे आहोत. त्यांनी एक स्टोन सेट केला. तर त्याच्यावरती कडी कोणी चढवली? तो पुतीननी चढवली. पुतीन काय म्हणाले बघा. पुतीननी त्याच्यावरती जे आवरण चढवलं, ते आवरण आहे धोरणाचं. म्हणजे त्यांनी एक सिग्नल दिला. पुतीननी जो सिग्नल दिला तो धोरणात्मक सिग्नल दिला. ते काय सांगतात? पुतीननी सांगितलं, "इंडिया इज अ ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर." शब्द महत्वाचा आहे एकदम. आत्तापर्यंत भारत आणि रशिया यांचे संबंध काय होते? रशिया हा विक्रेता होता. भारत हा ग्राहक होता. आम्हाला SU-30 पाहिजे, आम्ही तुम्हाला पर्चेस ऑर्डर देतो आणि मग तुम्ही त्याच्यावरती तो माल आम्हाला पाठवा. म्हणजे तो एक दुकानदार होता, तो एक विक्रेता होता, आपण एक ग्राहक होतो. आपल्याला S-400 पाहिजे,
आपण ऑर्डर केली, रशियाने ती आपल्याला पुरवली. आता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे पण असतं, की बाबा पुढे मागे तुम्हाला काही स्पेअर पार्ट लागले तर ते देतील. त्याच्या दुरुस्तीमध्ये काही तुम्हाला अडचणी आल्या तर त्या दुरुस्तीसाठी सुद्धा आम्ही मदत करू. या सगळ्या गोष्टी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अंतर्भूत असतात. परंतु आतापर्यंतचं जे नातं होतं ते केवळ विक्रेता आणि ग्राहक होतं. पुतिन काय म्हणतात बघा. पुतिन म्हणतात, "इंडिया इज अवर ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर." पार्टनरचा अर्थ आमचा भागीदार आहे, आमचा जोडीदार आहे भारत. संरक्षण विषयामधला आमचा अत्यंत विश्वसनीय असा जोडीदार जर का कोण असेल, भागीदार कोण असेल, तर तो भारत आहे. याचा अर्थ असा आहे, की आम्ही भारतावर विश्वास टाकतो आणि आम्ही त्याला संरक्षण विषयक सर्व बाबींमध्ये आमचा पार्टनर म्हणून, आमचा भागीदार म्हणून सामील करून घेतोय. ही आमची दृष्टी आहे, हे आमचं धोरण आहे. तेव्हा याचा अर्थ असा होतो, की असे शब्द जेव्हा वापरले जातात त्यावेळेला एक दीर्घ मुदतीचं जे तुम्हाला होरायझन क्षितिज म्हणतो आपण, हा हे असे शब्द हे कोणी 1 आणि 2 वर्षाच्या नात्यासाठी वापरत नाही. तर हे नातं जे आहे ते काही किमान दशकं चालावं ही अपेक्षा असते आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी को प्रोडक्शन म्हणजे तुमच्या सोबत आम्ही उत्पादन करू आणि टेक्नॉलॉजी शेअरिंग लक्षात ठेवा. आजपर्यंत आपल्याला तंत्रज्ञान शेअरिंग आपण भरपूर म्हणत आलो, परंतु त्याचा प्रचंड फायदा किंवा ज्याला अगदी आपण म्हणू तितकं कधी भारताला मिळालेलं नव्हतं. परंतु जेव्हा तुम्ही को प्रोडक्शनला सुरुवात करता, तेव्हा टेक्नॉलॉजी शेअरिंगची सुरुवात होत असते. आणि म्हणून तीन यांचं जे वाक्य आहे हे महत्वाचं आहे. मेक इन इंडियासाठी ते पूरक आहे आणि एअरक्राफ्ट पासून एअर डिफेन्स सिस्टीम पर्यंत म्हणजे SU-57 केवळ नाही बनवले जाणार, तर कदाचित S-500चं सुद्धा जॉईंट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन जर भारतामध्ये करायचं ठरलं, तर त्याची दिशा काय असेल, त्याचा सिग्नल पुतीननी आपल्या शब्दामध्ये दिला, ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर. तेव्हा रॉस्टेकने सांगितलं, भारताच्या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी आम्ही आहोत, आमचा आधार आहे. पुतीननी त्याच्यावर कडी चढवली, की भारत आमचा विश्वसनीय संरक्षण भागीदार आहे. मोदी काय म्हणाले बघा आता. मोदींनी म्हटलं, मोदीजी मॅच द मेसेज परफेक्टली. मोदी म्हणाले, "इंडिया सिक्स co-development, co-production and self-reliant defense industrial base with partners who trust India." याचा अर्थ काय होतो, की भारत काय बघतो आहे, भारताची काय गरज आहे आज, को डेव्हलपमेंट म्हणजे संयुक्तरित्या विकसित करावं डिफेन्स प्रोडक्शन. को प्रोडक्शन म्हणजे संयुक्तरित्या उत्पादन करावं. सेल्फ रिलायंट इन डिफेन्स इंडस्ट्रियल बेस आम्हाला आम्ही स्वतः आत्मनिर्भर असलो पाहिजे. डिफेन्स इंडस्ट्री मधून जी जी उत्पादनं मिळू शकतील त्याच्याबाबत आम्हाला दुसरीकडे कुठे डोळे फिरवण्याची गरज भासता कामा नये म्हणून आमच्या देशामध्ये आम्हाला ही संरक्षण विषयक जी इंडस्ट्री आहे ती उभी करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जे आम्हाला विश्वसनीय समजतात असा पार्टनर आम्हाला हवा. मला ना सेन्स आला बरोबर जो काही आहे तो. आता पुढे MEA काय म्हटलं बघा. MEA म्हणजे कोण? आपलं परराष्ट्र खातं. त्यांच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं? डिफेन्स पॅक्स आर आर नॉट टायपिकली अनाउन्स्ड ॲट समिट्स. त्याचा अर्थ असा की संरक्षण विषयक जे करार असतात ते असे परिषदा घेऊन किंवा बैठका घेऊन कोणी जाहीर करत नसतं. कोण म्हणतो तर परराष्ट्र खात्याचा प्रवक्ता म्हणतो. तेव्हा ही सगळी बैठक झाली, पुतीन आले, मोदी भेटले, त्यांना अमुक झालं, तमुक झालं. तुम्ही काय नुसती वर्णनच सांगताय. त्याच्यामध्ये काही सबस्टन्स तर काहीच निघाला नाही. एवढं मोठं डिफेन्स येऊ करणार म्हणून गाजावाजा केला. तो गाजावाजा केला कुठे? काही न करता पुतीन परत निघून गेले. मग तुमच्या हातात काय राहिलं? दुपाटलं राहिलं का? असा प्रश्न विचारणारे काही टीकाकार असतात. पण त्यांना हे उत्तर आहे लक्षात घ्या, की सगळ्या गोष्टी
ह्या डिफेन्सचे पॅक्ट्स आहेत, म्हणजे संरक्षणाचे जे करार आहेत, ते जाहीर वार्ताहर परिषदा घेऊन डिक्लेअर होत नसतात, असं आपल्या परराष्ट्र खात्याचा प्रवक्ता सांगतो आहे. तेव्हा नेमकं काय झालेलं असेल याचा तुम्हाला अंदाज आलेला आहे आता. कारण ते जर का झालेलं नसतं ना, तर एवढी खळबळ संपूर्ण जगात उडली नसती आणि ती सगळी जी खळबळ जी आहे, ती खळबळ केवढी पाश्चात्य देशामध्ये उडली असं नाहीये, ती चीनमध्ये सुद्धा उडलेली आहे. आणि त्याचं कारण काय आहे? ज्यावेळेला भारत आणि रशियासारखे 2 देश ज्याच्याकडे डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे आणि भारताकडे मनुष्यबळ आहे आणि गरज आहे. या दोन्ही गोष्टींचा जेव्हा संगम होतो, तेव्हा हे दोघे जण एकत्र येऊन आपल्यावरती मात करू शकतात. ह्याची जाणीव झाल्यामुळेच म्हणजे मी म्हणेन, की जखमेवरती मोदींनी मीठ टाकलेलं आहे, मीठ. आणि म्हणून त्या जखमा अशा आता मोचऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे एक तर आमच्याकडून घेणार नाही संरक्षण साहित्य, हे क्लिअर झालं. कारण रशिया 4 पावलं पुढे आला. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त विक्रेते ग्राहक म्हणून संबंध राखू बघताय. ते पुढे गेले. त्यांनी आम्हाला ट्रस्टेड डिफेन्स पार्टनर बनवलं. काय जास्त महत्वाचं आहे? अर्थातच हे महत्वाचं आहे जास्त. तेव्हा भारताने काय स्वीकारलं? ते हे स्वीकारलेलं आहे. कितीही मोठा गाजावाजा झालेला नसला, जयघोष झालेला नसला, तरी देखील नेमकं काय घडलंय हे सरते शेवटी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. डिफेन्स पॅक्ट्स म्हणजे संरक्षण करार आर नॉट टायपिकली अनाउन्स्ड ॲट समिट्स. म्हणजे अशा प्रकारच्या शिखर परिषदा होतात, त्याच्यामध्ये संरक्षण करारांची वाच्यता केली जात नाही. तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, की इथून काही तुम्हाला अशा पद्धतीची वाच्यता होईल, अशी अपेक्षा करू नका. आता ज्याची वाच्यता होणार नाही, असं काय आहे हे तुम्हाला आणि मला माहिती आहे. तेव्हा अल्बर्ट जो करता है, वो कहता नहीं है. अल्बर्टनी करून टाकलेलं आहे जे काय करायचं ते. फक्त तो तुम्हाला सांगत नाही. शिखर परिषदांनंतरच्या होणाऱ्या वार्ताहर परिषदा आहेत, त्याच्यामध्ये हे जाहीररित्या सांगितलं जात नाही. कारण अल्बर्ट जो कहता है, वो करता नहीं. वो अलग बात है, लेकिन जो करता है वो कहता नहीं है. हा अल्बर्ट, हा चतुर अल्बर्ट जो आहे तो काम कसं करतो याचा उत्तम हा पुरावा तुम्हाला ह्या वक्तव्यांमधून दिसेल. तेव्हा इतर लोक जे काय विचारतात, वेअर इज द डील, द समिट हॅज फेल्ड, म्हणजे ही शिखर परिषद जी आहे ती सपशेल फसलेली आहे. तुमच्या हाताला काहीही लागलं नाही. कुठलाही करार महत्वाचा संरक्षण विषयक लागला नाही. म्हणून जे टर उडवता आहेत त्यांना ही जी वक्तव्य आलेली आहेत ना, त्यांचा अर्थ लावता येत नाही, असा त्याचा अर्थ होतो. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.